सावरकरांचे नातू सातकी सावरकर यांची मुख्य साक्ष नोंदवण्यात आली. मात्र मूळ तक्रारीत कुठेही उल्लेख नसताना आणि कोणतीही कागदपत्रे पूर्वी सादर न करता साक्षीच्या वेळी अचानक 2 पेनड्राईव्ह व काही कागदपत्रे फिर्यादीकडून न्यायालयात सादर करण्यात आली. साक्ष नोंदवण्याच्या टप्प्यावर अशा प्रकारे नवी कागदपत्रे स्वीकारण्यास परवानगी देणे म्हणजे खटल्यातील उणिवा भरून काढण्याचा प्रयत्न झाला असून ही प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसणार नाही असा आक्षेप बचाव पक्षाने घेतला. या प्रकारामुळे बचाव पक्षाच्या न्यायसुनावणीच्या मूलभूत हक्काला गंभीर धक्का बसतो असे सांगत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात मंगळवारी हरकत अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांनी मार्च 2023 लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक विधान केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सातकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. मागील सुनावणीत फिर्यादी सातकी सावरकर यांची मुख्य साक्ष ॲडव्होकेट संग्राम कोलटकर यांनी नोंदवली. तब्बल 5 तास सरतपासणीची प्रक्रिया सुरू होती. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या कथित बदनामीकारक भाषणाची यूट्यूब चित्रफित न्यायालयात चालवण्यात आली होती. जवळपास 18 मिनिटांच्या या भाषणात सावरकरांसंदर्भातील आक्षेपार्ह भाग 1 मिनिटाचा आहे. या भाषणाची यूट्यूब लिंक, त्यांची सत्यता तपासणारी हॅश व्हॅल्यू आणि भाषणाची मुद्रित प्रत असलेले पेनड्राईव्ह चालवण्यास राहुल गांधीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद पवार यांनी घेतलेला आक्षेप न्यायालयाने फेटाळला होता. सातकी सावरकर यांची मुख्य साक्ष नोंदवून झाल्यानंतर मंगळवारी 13 दिनांक रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट मिलिंद यांनी ही साक्ष नोंदवताना न्यायालयीन प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करीत हरकतीचा अर्ज दाखल केला.